तर मंडळी आत्ताच मी सांगते की मी 2-3 व्हिडिओ एकत्र केलेले आहेत, त्याच्यामुळे गोंधळून जाऊ नका. मला वेगवेगळ्या दिवशी ऑर्डर आलेले ते सर्व मला पॉसिबल होत नव्हतं एकत्र टाकायला, त्याच्यामुळे मी एकत्र व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत. तर सुरुवात करतो आपण खुशीपासून. ही खुशी आहे आणि तिच्या बहिणीची एंगेजमेंट होती, त्याच्यामुळे आपण तिला मेकअप करतोय आणि तुम्ही बघू शकता तिचे हेअर्स खूप सुंदर आहेत आणि ही हेअरस्टाईल केली आहे म्हणजे तिच्या ओरिजिनल हेअर्सवर केलेली, आपण कोणत्याही प्रकारचे एक्सटेन्शन वापरलेले नाहीयेत तिच्यावरती. तर आज मला नेलची ऑर्डर होती, त्याच्यासाठी मी व्हेन्यूवर आली आहे आणि ही ऑर्डर दुसरी कोणाची नसून माझ्या एका स्कूल फ्रेंडची आहे. तब्बल 7-8 वर्ष झालेत मला असं वाटतं आम्ही त्याच्यानंतर पहिल्यांदा भेटतो. तिने मला Instagram थ्रू कॉन्टॅक्ट केला होता. त्याच्यानंतर आमचे फोन नंबर एक्सचेंज झाले आणि मी तिच्या घरी पोहोचले. तर तिने पण मला म्हणजे एकदम घाईतच बोलवलं होतं की मला आजच करायचं. तर तिच्या घरी मी मला असं वाटतंय 3:30 पावणे 4 वाजता गेले आणि घरात लग्नाचे कार्यक्रम असल्यामुळं तब्बल 2-3 तास आम्ही असंच बसून राहिलो. 6:30 वाजता मला असं वाटतंय 6:30-7 वाजता आम्ही नेल्स करायला घेतले. सुरुवातीला तिच्या मोठ्या बहिणीचे करायला घेतले. ही तिची मोठी बहीण आहे आणि सुरुवातीला तिचे त्यानंतर लगेच आम्ही मयुरीचे नेल्स करायला घेतले. मला असं वाटतंय तिचे नेल्स करायला मला 11:30 वाजले आणि अचानक तिच्या मोठ्या बहिणीला पण नेल्स करायचे होते, त्याच्यामुळं आम्हाला घरातून निघायला 12:30 वाजले आणि तो दिवस खरंच खूप मला आठवतं अजून पण. मी खूप थकले होते आणि असं वाटत होतं कधी घरी जातोय, पण फायनली सगळं काम उरकून आम्ही लवकर निघालो आणि फायनली मयुरीचे नेल्स कंप्लीट झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता वेगळा असा मी कलर दिलेला आहे सगळ्यांपेक्षा आणि तिचं असं म्हणणं होतं की तिचा जो लेहंगा आहे तो लेव्हेंडर कलरचा आहे, तर तशा टाईपमध्ये थोडासा ठेवलेला आहे आपण. कारण का साडी मला असं वाटतं तिची रेड आणि व्हाईट मधनं पण एक साडी होती, तर त्याच्यावर पण तो सूट होईल असंच मी नेल्स केलेले आहेत. त्याच्यानंतर तिच्या बहिणीचं पण आपल्याला नेल्स होते, त्याच्यामुळे खूप उशीर झाला होता. शूट नाही केलेले पण सिंपल असा लुक दिलं होतं, तिला बेसिकच हवं होतं. ते केल्यानंतर मी दुसऱ्या दिवशीचं पण एक शूटिंग करून ठेवलं आहे. तर मला दुसऱ्या दिवशी लगेच एक ऑर्डर होती आणि त्यांची सुद्धा अशी बेसिक नेलची मला ऑर्डर होती, ती सुद्धा मी ह्या ठिकाणी रेकॉर्ड केलेली. ही ऑर्डर माझ्या घराच्या खूप जवळच होती, म्हणजे एक 10 मिनिटांच्या अंतरावर आपण जाऊ शकतो गाडीवर असं होतं आणि एका रिलेटिव्हच्या थ्रूच त्यांची ऑर्डर आली होती. सो त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या भावाचं लग्न होतं, त्याच्यासाठी त्यांना बेसिक नेल आर्ट करून हवं होतं आणि तुम्ही बघू शकता हे आपण सॉफ्ट जेल एक्सटेन्शनवरती आपण काम करतोय आणि तुम्हाला सुद्धा असेच नेल्स हवे असतील किंवा एक्सटेन्शन लावून घ्यायचं असेल तर तुम्ही मला Instagramवर DM करू शकता. स्नेहल मोरे 07 असं माझं पर्सनलची आयडी आहे, त्याच्यावर तुम्ही मला फॉलो करू शकता आणि मला DM करू शकता नेल्ससाठी किंवा मेकअपसाठी. तर म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तिन्ही नेल्सपैकी तुम्हाला कोणते जास्त आवडलेले आहेत ते सुद्धा सांगायला विसरू नका. अजून तुम्हाला नेल आर्ट शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. नक्कीच आपण तो व्हिडिओ नेक्स्ट टाइम घेऊन येऊयात. थँक यू फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.